नाही, लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर आम्ही भेटलो नाही आणि कशा पद्धतीने इलेक्शन झाले, काय झाले त्या सगळी गोष्टीची माहिती आणि बोलणं झालं त्यांच्यासोबत आणि लोकसभेनंतर इलेक्शन नंतर झाल्यानंतर भेटणी झाली म्हणून भेटायला आलो होतो. अशी चर्चा आहे की लोकसभेत पराभव झाला मात्र राज्यात तुमची वही लागू शकते. मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि तेच आहे की पुढचं जी काम करायची जी पद्धत आहे आणि विधानसभामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आहे एक कार्यकर्ता म्हणून हा सगळी गोष्टी चर्चा त्यांच्यासोबत झाली आणि पार्टीची कार्यकर्ता दुपट्टा जेव्हा गळ्यात घेतला तर मला वाटते त्याच्यासोबत इमानदार मी नक्की राहीन. आपण जर बघितलं बच्चू कडू असं म्हणतात की आपण त्यांचे दुश्मन नाही, काही कुठला राग नव्हता, काही गोष्टीवरून तो राग होता, मात्र आता ह्या जिल्ह्यामध्ये एक नवीन खासदार आणि एक नवीन आमदार भेटेल, आपल्याला संसदमध्ये पाठवलं असं तुम्ही पुन्हा जर राज्यसभेवर खासदार झालात तर त्या जिल्ह्याला 2 खासदार मिळतील असं वाटतं. नाही, नवीन आमदार आणि नवीन खासदार भेटेल असे बच्चू कडू. मला असं वाटतंय की मी कोणावरही काहीच बोलणार नाही. मी माझे काम जनतेसाठी करताय, कोणत्या नेत्यासाठी करत नाही आणि माझ्या जिल्ह्यामध्ये जेही घडलं माझं इलेक्शन मी लोकांच्या भरोसे इलेक्शन लढली आहे. मी कोणा दुसऱ्यांच्या भरोसे इलेक्शन लढली नव्हती आणि माझे नेते जे मी ज्यांना नेते मानते अमित शहाजी, देवेंद्र फडणवीसजी आणि मोदीजी ते माझे सोबत होते. हा सगळी जनतेला माहित होता. पण काय नेमकं आज फडणवीसजी काय मला सांगितलेलं आहे, काय चर्चा काय झाली? मला असं वाटतं की मी पार्टीची कार्यकर्ता आणि माझं कर्तव्य आहे की इलेक्शनमध्ये कशामुळे माझी जनतानी मला थांबवलं अमरावतीमध्ये ते सांगणं मला खूप आवश्यक होतं आणि कुठे काय झालं, माझ्याकडनं काय चूक झाली की माझी जनता अमरावतीने मला एक अपक्ष निर्दलीय पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा 2024मध्ये इलेक्शन लढली तर इथे थांबवण्यात आलं. ते सगळी गोष्टीची चर्चा झाली आणि देवेंद्रजी माझे नेते आहे दादा आणि त्यांच्यासोबत भेटून मला आज बरं वाटलं की 22-23 दिवस झाले आहेत त्याच्यानंतर मी त्यांची आज भेट घेतली. महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असं वाटतं, त्यामुळे या पराभवाचा काही विषय झाला. मी त्याच्यावर काहीच भाषा करणार नाहीये आणि माझे नेते आहे ते त्याच्यावर भाषा करतील. मी माझं कर्तव्य इमानदारीने पार पाडलं आणि मी मोदीजींसाठी अमरावतीवरनं आम्ही सीट देऊ शकलो नाही. ते आयुष्यभर माझी खंत माझ्या मनात नक्की राहील. पुढचं ध्येय काय असेल आता? पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणं आणि इमानदारीने मैदानात जोश छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचं रक्त आहे आमच्यामध्ये. डॉक्टर बाबासाहेबांचं विचार घेऊन आम्ही या मैदानात आहे. तर मला नाही वाटत आहे की जोश कधीही कमी होऊ शकते. जो इमानदार आहे ते फक्त लढणं जाणतात. तुम्ही तशा पद्धतीने अमरावतीमध्ये प्रचार करत होता. एक तुमचा जो व्हिडिओ जास्त व्हायरल होत होता सोशल मीडियावरती की मस्जिदच्या समोर तुम्ही धनुष्यबाण फोडतानाचा एक जो व्हिडिओ होता तो तशाच पद्धतीची ऍक्टिंग खरं तर यशोमती ठाकूर यांनी सुद्धा विजयाच्या रॅलीमध्ये केली. मी जे करते ते ओरिजिनल आहे. आता ब्रँडला कॉपी करणारे खूप सारे कॉपी येऊन जातात तर ब्रँड हा ब्रँडच असतो. पण अमरावतीमध्ये आता यशोमती ठाकूर वर्सेस नवनीत राणा हा जो काही माझा कोणासोबतही वर्सेस नाही आहे. मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आली आहे आणि ती सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे. पण तुमच्या विरोधात जे उमेदवार होते बळवंत वानखेडे त्यांना मिळालेली मतं याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय मला असं वाटते की लोकांनी जेही निर्णय घेतला असन ते खूप त्यांचे हिशोबाने बरोबर असन आणि मी त्यांना शुभेच्छाही दिली आहे. जे ज्यांचा मान आहे त्यांना भेटलंच पाहिजे. म्हणजे लोकसभा निवडणुका झाल्या यामध्ये जरी पराभव झालेला असला तरी विधानसभा आता तोंडावर आहे. अशा स्थितीमध्ये ही बैठक देखील तुमची आजची जी बैठक आहे त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. मी देशाच्या पातळीवर जाऊन काम करणार आहे. पण पुढे विधानसभेमध्ये देखील तुमची मदत त्या संपूर्ण विभागामध्ये लागणार 100%. माझे कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे माझी गरज आहे, जिथे जिथे मला वाटन की पक्षाला आपण जाऊन मदत करू शकतो उमेदवारासाठी तर मी तिथे जाऊन नक्की करणार आहे. तुम्ही म्हणलात की तुम्ही देश पातळीवरती काम करा. नेमकं काय जबाबदारी तुमच्यावर दिली आहे देवेंद्र फडणवीस? मला वाटते की माझे आमचे नेते जे म्हणन त्यांचा आदेश मानून या मैदानात मी काम करणार आहे. महाराष्ट्रात काम करणार आहात की दिल्लीमध्ये? मी देशाच्या पातळीवर काम करणार आहे 100%. एकूण आता लोकसभेमध्ये 9च्या आसपास जागा भाजपला मिळाल्या, पण कसं विधानसभेकडे कसं पाहताय? या सगळ्या निकालानंतर खूप महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा रंगल्यात
विधानसभेला काय यश असेल बीजेपीचं किंवा महायुतीचं आणि एकूण अमरावतीचं काय चिन्ह असेल? पूर्ण महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सरकार आहे, त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. काही लोक बोलत असतात ते फक्त ऐकण्यासाठी असतात, पण या राज्यामध्ये जर खरं कोणी काम करू शकते, गोरगरिबांना न्याय देऊ शकते, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते, तर ते फक्त आमची युती जी आहे आणि देवेंद्र फडणवीसजी हेच देऊ शकतात. महायुतीमध्येच तुमच्याच सीटमुळे आलबेल वाटत नाहीये, तिथे एकमेकांच्या समोर उभे ठाकले जातात. विधानसभेमध्ये कसं राहील? दगा एक ही बार हो सकता है, बार बार नहीं हो सकता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.